रामकृष्ण हरी. स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज आपण करत आहोत टेस्टी आणि हेल्दी असा मेथी वडा. हा बघा, चवीला देखील खूप छान लागतो आणि करायला देखील अगदी सोपा आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये होणार आहे. चला तर आपण आता मेथी वडा कसा करायचा हे बघूया. इथे मी साधारण 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. ते आता 2 ते 2.5 तास भिजवून घेतलेले आहे. ही बघा, जास्त वेळ भिजवलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. तर 2 ते 2.5 तास भिजवून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आणि एका ब्लेंडरमध्ये काढून ती व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची. अशी रवाळ बारीक करून घ्यायची. बघा, अगदी अशी त्याची बारीक अशी पेस्ट करायची नाही. जसं आपला मोठा रवा असतो ना, त्या प्रमाणात ती अशी बारीक झाली पाहिजे, जेणेकरून ते बघा वडे आपण केले ना ते क्रंची असे लागतात. सर्व डाळ मी बारीक करून घेतलेली आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतली. आता त्याच भांड्यामध्ये मी तुम्हाला हवी असेल त्या प्रमाणात मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण. आता व्यवस्थित अशी त्याची पेस्ट करून घ्यायची. बघा, असं व्यवस्थित असं पेस्ट करून घेतली आणि नंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेली कोथिंबीर. बघा, ही कट केलेली कोथिंबीर आहे आणि ही जी आपली मेथी आहे ती अगदी बघा, त्याची फक्त पानं मी घेतलेली आहेत. अगदी कोवळी मेथी घेतलेली आहे. त्याचे देठ वगैरे काहीही घ्यायचं नाही. जर अशी कोवळी मेथी मी निवडून ठेवलेली होती. ती स्वच्छ धुवून घेतली आणि शक्य होईल तेवढी तुम्ही बारीक कट करून घ्यायची आहे. इथे बघा, 1 वाटी चणा डाळीसाठी मी 1 मेथीची जोडी वापरत आहे. बघा, व्यवस्थित अशी मेथी बारीक करून कट करून घेतली आणि त्यामध्ये नंतर हळद, आपलं जे घरी तयार केलेली मी धणे पावडर आणि लाल मिरची पावडर अगदी अर्धा चमचा टाकलेली आहे मी, आणि चवीनुसार हे आपलं मीठ. आता ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथे बघा, आपण चणा डाळ भिजत घालून नंतर त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे ती नंतर बारीक करून घेतलेली आहे. चणा डाळ भिजत घालून ती बारीक केली ना, त्याला पाहिजे तेवढा चिकटपणा नसतो. अशी रवाळ असते आणि ती जास्त अशी चिकट नसते. बघा, इथे देखील दिसत आहे. हे सर्व आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. वरून पाणी वगैरे काहीही घालायची गरज नाही. बघा, हे थोडंसं अजून चिकटपणा नाही तर व्यवस्थित असा आपला वडा होत नाही. मग इथे काय करायचं, एक साधारण अर्धी वाटी मी इथं बेसन पीठ वापरत आहे. बेसन पीठ कशासाठी, तर थोडंसं ते आपल्या वड्याला बाइंडिंग येण्यासाठी आणि ते थोडंसं चिकट होतं बघा बेसन पीठ टाकल्यानंतर. आणि व्यवस्थित वडा देखील आपला इथे दाखवते, वडा देखील आपला व्यवस्थित असा येतो आहे. छान असा आपला वडा तयार होत आहे. आता हा बघा, मी वडा एका पॅनमध्ये तेल टाकून घेते. तुम्ही बघा, शक्यतो डीप फ्राय करून घ्या. मी ते शालो फ्राय करत आहे, कारण डीप फ्राय म्हटलं की बघा तेलकट होते खूप, म्हणून म्हटलं चला आपण शालो फ्राय करून घेऊया. परंतु डीप फ्राय केल्यानंतर छान असा क्रंची होतो. आता एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि अशा प्रकारे वडा तयार करून घेते. थोडासा पातळ करून घेते, जेणेकरून तो क्रंची होईल आणि व्यवस्थित असा दोन्ही साईडनं छान असा क्रंची होईल. बघा, इथे वडा तुम्हाला करून दाखवते. जरासा तेल हाताला लावून घ्यायचं, जेणेकरून ते हाताला चिकटलं जाणार नाही. बघा, असे मी 6 ते 7 वडे करून घेतलेले आहेत. वरून जरासं तेल टाकते. बघा, दिसायला देखील खूप सुरेख दिसतंय आणि चवीला देखील अप्रतिम असं लागते. इथे बघा, 3 ते 4 मिनटाची एक वाफ काढून मी घेतली आणि तुम्हाला जी आपली वडे होते ते मी उलटून दाखवते. बघा, वडे असे छान असे क्रंची झालेले आहेत. त्याला ब्राऊन असा कलर देखील आलेला आहे. त्याचा सुगंध देखील बघा खूप छान येतोय. बघा, सर्व वडे मी उलटून घेतलेले आहेत आणि नंतर एकदा 2 ते 2.5 मिनटाची एक वाफ काढून घेतली.
दोन्ही साईडनं आपले वडे असे ब्राउनिश झालेले आहेत आणि असे क्रंची देखील झालेले आहेत. चवीला खूप छान लागतात, हेल्दी देखील आहेत. आणि आता हे बघा, तुम्ही जी पुदिना कोथिंबीरची जी हिरवी चटणी करता त्याच्यासोबत देखील खाऊ शकता, किंवा सॉस जो आपला असतो त्यासोबत, किंवा दही कशासोबतही खावा. ते खूप छान आणि टेस्टी असे लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.